नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 28 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची फ्री मध्ये पीडीएफ हवी असेल ना मित्रांनो, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या झालेल्या चालू घडामोडीची रिव्हिजन घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये। यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विभागाने 16वी आशियाई सिंह गणना प्रसिद्ध केली? तर गुजरात या। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेअंतर्गत 18 राज्यांमध्ये 103 अमृत केंद्रांचे उद्घाटन केले आहे? तर अमृत भारत स्टेशन योजना या। यानंतर महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी किती जिल्ह्यांचा सकल राज्य घरेलू उत्पन्नामध्ये म्हणजे GSDP मध्ये किती टक्के वाटा आहे? तर 54% वाटा आहे। यानंतर भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे? तर जपान या। यानंतर RBIच्या आकडेवारीनुसार देशामध्ये सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे? तर तामिळनाडू या राज्यावर आहे। यानंतर 13 ते 20 जून दरम्यान सिनियर जागतिक ज्युदो स्पर्धा कोठे होणार आहे? तर हंगेरीमध्ये। यानंतर पुढील प्रश्न पाहूया। तर भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर शुभमन गिल यांची। यानंतर खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने एकूण 5 सुवर्ण पदके जिंकली आहेत। यानंतर मित्रांनो, कोणत्या संघटनेने अलीकडेच अधिकृतपणे त्यांचा पहिला जागतिक साथीचा करार स्वीकारला आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO या। यानंतर खालीलपैकी कोणाची सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर विकास सिंग यांची। यानंतर महाराष्ट्र सरकार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक नुकतेच कोठे उभारणार आहे? तर चौंडी या ठिकाणी। यानंतर नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले आहे। यानंतर भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने जनुज कुसोकिन्स्की मेमोरियल स्पर्धेमध्ये नुकतेच कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकले आहे। यानंतर इस्रोने कोणते वर्ष गगनयान वर्ष जाहीर केले आहे? तर 2025 हे। यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन कधी झाले होते? तर 27 मे 1964 रोजी झाले होते। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाकडे लक्ष द्या। तर निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या किती पर्यंत कमी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन सी 1200 पर्यंत। किती पर्यंत? तर 1200 पर्यंत कमी केली आहे। ठीक आहे। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो। तर भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले टप्पे आपण या ठिकाणी पाहूया। तर मतदान केंद्रामध्ये जास्तीत जास्त 1200 मतदार असणार आहेत। तर मतदारांना मतदान करणे सोयीस्कर व्हावे यासाठी उंच इमारती आणि निवासी वसाहतींमध्ये मतदान केंद्रे उभारली जातील। यानंतर भारतीय निवडणूक आयोग भारताच्या रजिस्टर जनरल करून मृत्यूंची माहिती मिळवेल आणि पडताळणीनंतर मृत व्यक्तींचे नाव मतदार यादीतून काढून टाकले जाईल। यानंतर मित्रांनो, मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर मोबाईल फोन बंद स्थितीत नेण्यास परवानगी असेल, परंतु मतदान केंद्राच्या आत फोन नेण्यास परवानगी नसणार आहे। यानंतर निवडणूक आयोगाद्वारे व्यवस्थापित केलेल्या सुविधेमध्ये मोबाईल फोन जमा केले जातील। यानंतर मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारांपासून 100 मीटर अंतरावर राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना कोणत्याही निवडणूक प्रचाराला परवानगी दिली जाणार नाही, हे लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोगाविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। लक्ष द्या माहितीकडे। तर भारतीय निवडणूक आयोग ही एक
स्वायत्त कायमस्वरूपी संवैधानिक संस्था आहे जी भारतीय संविधानाच्या कलम 324च्या तरतुदीनुसार स्थापन झालेली आहे. यानंतर हे 25 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले आणि दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणूनही साजरा केला जातो. यानंतर मित्रांनो, ऑक्टोबर 1993 पासून भारतीय निवडणूक आयोग ही एक बहुसदस्यीय संस्था आहे ज्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त असतात. यानंतर भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आपण या ठिकाणी पाहून घेऊया सध्याचे. तर मुख्य निवडणूक सध्याचे आयुक्त कोण आहेत तर ज्ञानेश कुमार हे आहेत आणि निवडणूक आयुक्त कोण आहेत तर डॉक्टर विवेक जोशी, तर सुखवीर सिंग संधू. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा. सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे. तर खालीलपैकी कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजे NDB मध्ये औपचारिकपणे सामील होणारा 9वा देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अल्जेरिया हा देश. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ब्रिक्स सदस्य देशांनी 2015 मध्ये ब्रिक्स बँक म्हणून न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना केली. कोठे? ब्राझीलमध्ये. यानंतर ते रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेने केले होते. तर जागतिक बँकेच्या धर्तीवर ही बँक बहुपक्षीय विकास बँक म्हणून स्थापन करण्यात आली. यानंतर मित्रांनो, न्यू डेव्हलपमेंट बँकेविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना 2015 मध्ये ब्रिक्स बँक म्हणून करण्यात आली आणि ब्रिक्स सदस्य देश ब्राझील, रशिया, आपला भारत देश, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे आहेत. यानंतर जागतिक बँकेच्या धर्तीवर ही बँक बहुपक्षीय विकास बँक म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, पूजा पुजारा यांनी लिहिले आहे. कोणी? तर पूजा पुजारा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक चित्तेश्वर पुजाराची पत्नी पूजा पुजाराने लिहिले आहे. तर या पुस्तकामध्ये पूजाने तिचा पती चित्तेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्यासोबतच्या तिच्या अनुभवांबद्दल सांगितले आहे. यानंतर चौथा प्रश्न. तर महिलांच्या AI आणि सायबर सुरक्षा कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यशोदा AI नुकतेच कोणी लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रीय महिला आयोगाने. कोणी? तर राष्ट्रीय महिला आयोगाने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर या अभूतपूर्व उपक्रमाचे उद्दिष्ट महिलांमध्ये विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांमध्ये AI साक्षरता, सायबर सुरक्षा ज्ञान आणि डिजिटल सुरक्षा जागरूकता वाढवणे हे आहे. यानंतर आपण राष्ट्रीय महिला आयोगाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर स्थापना झाली 31 जानेवारी 1992 मध्ये आणि मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत विजया किशोर रहाटकर. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पाचव्या प्रश्नाकडे वळूयात आपण. तर फर्स्ट हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, चेन्नई येथे. कोठे? तर चेन्नईमध्ये. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 चेन्नई, तामिळनाडू येथे 18 ते 27 जून दरम्यान होणार आहे. तर या स्पर्धेमध्ये 35 वर्षांवरील महिला व 40 वर्षांवरील पुरुष खेळाडू सहभागी होतील. तर लीग कम नॉकआउट स्वरूपात स्पर्धा होणार आहे. तर हे अनुभवी खेळाडूंना नवे व्यासपीठ देणारे आहे. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न 6वा पाहूया. तर कोणत्या राज्यामध्ये 9000 HP क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गुजरात या देशामध्ये. कोणत्या? तर गुजरात या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर देशातील पहिल्या 9000 HP क्षमतेच्या इलेक्ट्रिक इंजिनचे उद्घाटन गुजरातमधील दाहोड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. यानंतर मित्रांनो, हे इंजिन मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आले असून 90% तंत्रज्ञान स्वदेशी आहे. तर या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेची मालवाहतूक क्षमता वाढेल व औद्योगिक विकासाला चालना देखील मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर सुप्रीम कोर्टाने महिलांच्या कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे? महत्त्वाचा प्रश्न, सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे. तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन डी, मातृत्वाचा हक्क. कोणता? तर मातृत्वाच्या हक्काला
तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर सुप्रीम कोर्टाने 2025 मध्ये दिलेल्या निर्णयामध्ये सांगितले आहे की मातृत्व रजा हा महिलांचा मूलभूत अधिकार आहे, जो तिसऱ्या अपत्यासाठी सुद्धा लागू होतो. तर हा निर्णय संविधानातील कलम 14 समानता आणि कलम 21 जीवनाचा अधिकार यावर आधारित आहे. तर हा हक्क महिलांच्या प्रतिष्ठा, आरोग्य आणि सशक्तीचे संरक्षण करतो. त्यानंतर पुढील प्रश्न 8वा पाहूया. तर कृषी उद्योग समागम 2025 कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन ए मध्य प्रदेश या. कोणत्या? तर मध्य प्रदेश या. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कृषी उद्योग समागम 2025 हे महत्त्वपूर्ण आयोजन मध्य प्रदेश राज्यातील नरसिंहपूर येथे होत आहे. तर या 3 दिवसीय कार्यक्रमांचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते झालेले आहे. तर या समागमात 4,376 कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव सादर करण्यात आले, ज्यामुळे कृषी आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. यानंतर मुख्य वैशिष्ट्ये पाहूयात आपण याचे. तर स्थान नरसिंहपूर मध्य प्रदेश, कालावधी 3 दिवसाचा आणि उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्रींची उपस्थिती. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव. यानंतर उद्दिष्ट काय आहे मुख्य यांचे? तर कृषी तंत्रज्ञान, नवाचार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. यानंतर विशेष कार्यक्रम, तर कृषी तंत्रज्ञान एक्स्पो, 4 कृषी मेळे आणि गन्ना शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 9वा पाहूया. तर मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ली शिफेंग. कोणी? तर ली शिफेंग. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2025 च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीला ली शिफेंग यांनी किदांबी श्रीकांत यांना 21-11 आणि 21-9 अशा सरळ गेम्समध्ये पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. तर या विजयासह ली शिफेंग हे मलेशिया मास्टर्स जिंकणारे पहिले चीनी पुरुष एकेरीचे खेळाडू ठरले आहे. तर या ऐतिहासिक विजयामुळे चीनने या स्पर्धेत एकूण 4 पदके जिंकली, ज्यामध्ये पुरुष एकेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी यांचा समावेश आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न घेतोय मी आणि हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर ठरणार आहे. तर प्रश्न पाहूया. तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म केव्हा झाला? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी 28 मे 1883 रोजी झाला. केव्हा? तर 28 मे 1883 रोजी. तर आज 28 मे तारीख असल्या कारणाने हा प्रश्न मी ठेवलेला आहे मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावामध्ये झालेला आहे. तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला सशस्त्र दिशा दिली आणि हिंदुत्व या संकल्पनेचा प्रचार केला. तर क्रांतिकारक कवी, इतिहासकार, समाजसुधारक आणि तत्वचिंतक म्हणून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. तर उदाहरण पाहूयात मित्रांनो या प्रश्नाचे आपण. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये कठोर शिक्षा भोगली आहे. तर त्यांच्या लेखनामुळे भारतीय युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटली. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कालच्या चालू घडामोडी पाहिल्या असतील त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, महाराष्ट्र सरकार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक कोठे उभारणार आहे? तर याचे योग्य उत्तर ज्या सर्व विद्यार्थ्यांना येत असेल त्यांनी कॉमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो 200 लाईकचे टार्गेट पूर्ण करायला देखील विसरू नका. ठीक आहे, तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.